नमस्कार मित्रांनो, उद्यमी टॉक्स विथ मधुरा या नवीन कोऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण आलो आहोत भेटायला एका पुण्यातल्या उद्योजिकेला, ज्या स्वतः काही वर्ष त्यांनी जॉब केला, मग स्वतःचा एक व्यवसाय चालू केला. एका खूप क्रिएटिव्ह अशा क्षेत्रात त्या काम करतात आणि खूप ॲम्बिशियस असं त्यांचे बिझनेसचे प्लॅन्स पण आहेत. चला तर त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊ की त्या नक्की काय करतात. तर आज आपल्या बरोबर आहेत मधुरा वाटवे आणि एक मधुरा दुसऱ्या मधुराची मुलाखत घेतीये. पहिला प्रश्न तुम्हाला की थोडंसं तुम्ही तुमच्याबद्दल सांगाल की तुम्ही काय करता, तुमचे प्रॉडक्ट्स किंवा एकंदरीत. ॲज यू विश हे माझ्या ब्रँडचं नाव आहे आणि आत्ताच 29 सप्टेंबरला त्याला 5 वर्ष पूर्ण झाली. आणि 5 वर्षापूर्वी आम्ही काही काही प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस केले, जसं की टी कोस्टर्स, ग्राफिक फ्रेम्स, नोटपॅड्स, बॅजेस, मॅग्नेट्स, असं एक रेंज होती आणि त्याला लोकांनी भरभरून प्रेम दिलं. खूप इनोव्हेटिव्ह आयडिया आहे, कॉन्सेप्ट छान आहे, करून प्रेम मिळालं. आणि आत्ता 2021 मध्ये आम्ही ट्रेडिशनल फ्रेम्स लॉन्च केला, जी की सरस्वती फ्रेम आहे माझी ती. आणि मग एक ट्रेडिशनल फ्रेम्सचा एक सेक्शन माझा सुरू झाला आणि आता 50+ प्रोडक्ट्स माझे स्वतः डिझाईन केलेले, कॉन्सेप्ट आयडिया सगळी ॲज यू विशच्या अंडरच आणि एक्झिक्युशन सुद्धा ॲज यू विशच्या अंडरच आहे. आणि अजून भरपूर आयडियाज आहेत डोक्यामध्ये, सो त्या लवकरच शेअर करीनच. किती छान आहे हे, म्हणजे एक एकंदरीत खूप क्रिएटिव्ह असं काम ह्या करतात. तर तुमचं पहिल्यापासनं हीच निवड होती का, एक करिअर म्हणून तुम्हाला हेच करायचं होतं का? तुम्ही आधी म्हणजे तुमचं शैक्षणिक बॅकग्राऊंड काय आहे, आधी काय करत होतात आणि याला साधारण एक सुरुवात कशी झाली, किती वर्ष झाली, हे थोडंसं सांगू शकाल? बेसिकली मी वेब डिझायनर आहे, वेब डेव्हलपर म्हणून पण मी काम केलेलं आहे. आणि सतत एक आयडियाज डोक्यात होत्याच, म्हणजे की वेगळं वेगळं काहीतरी इनोव्हेटिव्ह शोधून काढणं. एक रफ डायरीमध्ये माझ्या कायम आयडियाज किंवा सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असायच्या. 5 वर्ष मी ॲज अ वेब डिझायनर आणि डेव्हलपर म्हणून जॉब केला आणि मग नंतर करता करता काही काही गोष्टी मी रफली लिहायचे, बनवायचे. आणि मग असा विचार आला की आपण हे थोडंसं सिरियसली का घेत नाहीये. आणि मग असंच जस्ट एक साईड हसल म्हणून काहीतरी सुरू करूयात म्हणून असं डोक्यात आलं. आणि मग काही काही प्रोडक्ट डिझाईन करून ते बनवले. आणि मग ते जेव्हा ॲक्च्युअल हातात आले माझ्या, तेव्हा कळलं की अरे हे खूप छान आहे, म्हणजे हे लोकांना अपील करणारं आहे, हटके आहे काहीतरी. आणि मग जेव्हा मी ॲज यू विश लॉन्च केलं 19 मध्ये, तेव्हा छान रिस्पॉन्स आला, म्हणजे लोकांना आवडायचं, एक स्माईल यायची चेहऱ्यावरती. आमचे चहाचे पोस्टर्स सगळ्यात बेस्ट सेलर होते त्या वेळेला, जेव्हा सुरू केलं तेव्हा. आणि मग तेव्हापासून जे सुरुवात झाली, तर ते एक 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 ॲड करून आता माझे 50+ प्रोडक्ट्स आहेत. आणि मग एका पॉइंटला असं आलं की दिस कॅन बी माय फुल टाइम बिझनेस, म्हणजे जॉब करत एक साईड असेल म्हणून हा बिझनेस नाहीये, हे एक फुल टाइम बिझनेस आहे. याला एक 100% वेळ द्यावा लागणार आहे मला. आणि म्हणजे जेव्हा तुम्ही क्रिएटिव्ह गोष्टी बनवतात, तेव्हा तुम्हाला असा एक काळ असतो की नुसतं बसायला लागतं, की हे काहीतरी क्रिएटिव्ह करायचंय म्हणल्यावर विचार करावा लागतो, ते कुठेतरी रफ बुकमध्ये लिहावं लागतं, डिझाईन करावं लागतं. सो हे दोन्ही मॅनेज होणार नाही. सो एका पॉइंटला मी एक फुल टाइम जॉब सोडून एक हा बिझनेस म्हणूनच निवडला. आणि तो एक चांगला डिसिजन होता असं मला वाटतं, कारण आत्ता जे प्रेम मला मिळतंय ॲज यू विश साठी, ते म्हणजे खूपच सुंदर आहे आणि एक काहीतरी आपण करतोय, ही एक फिलिंग आहे यामागे. खूपच मोटिवेटिंग अशी स्टार्ट आहे तुमची, कारण वेब डिझायनिंग सारख्या एका हॉट फील्डमधनं तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू केलात आणि एक मोठी जंप असते, म्हणजे ह्या ट्रान्झिशनला सुद्धा खूप करेज लागतं. त्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन सगळ्यात पहिले तर. हे नाव खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे ॲज यू विश हे नाव का? आणि याच बरोबरीने आपण असं थोडंसं समजून घेऊ की नवीन उद्योजक म्हणलं तर 5 वर्ष झाली त्यांची, पण तरीही उद्योजक म्हटलं की एक तर थोडेसे बजेट कन्स्ट्रेंट्स असतात. सुरुवातीला आपण खूप लोक एकदम घेतोय किंवा मार्केटिंगवर खूप खर्च करतोय, असं होऊ शकत नाही. तर तुम्ही सुरुवातीपासून कसं मॅनेज केलं, किंवा आता 5 वर्षानंतर हा एक मोठा माइलस्टोन आहे 5 वर्ष म्हणजे, तर या स्टेजला तुमच्याकडे तुम्ही मॅनेज कसं करता? ऑपरेशन्स कसे आहेत? म्हणजे डिझायनिंग तुमचंच, बनवता तुम्हीच, मार्केटिंग आणि सेल्ससाठी तुम्ही काय करता? असं एक थोडंसं म्हणजे नावामागची स्टोरी आणि एक ऑपरेशनल बॅकग्राऊंड जर देऊ शकलात तर खूप बरं होईल. ऍक्च्युली मी जसं म्हणलं तसं 5 वर्ष जॉब करत होते आणि एकदाच असंच नवऱ्याबरोबर बसले होते, तेव्हा डोक्यात एक क्लिक झालं, म्हणजे माहिती नाही, म्हणजे ते बहुतेक घडणारच होतं हे. आणि त्याला मी असंच बसले होते आणि म्हणाले की ॲज यू विश या नावाने मी काहीतरी करणार आहे.
मला माहिती नाही की काय करणार आहे किंवा काय बिझनेस असेल तो, पण ॲज यू विश हे या नावाने मी काहीतरी करणार आहे. आणि तेव्हा तर जस्ट क्राफ्टिंग वगैरे पण करायचे. आणि आय डोंट नो ते कसं काय, ते ॲज यू विश नावाने एक असं छोटीशी नेमप्लेट पण बनवली होती, म्हणजे खूपच बेसिक होती, पण ते सुचलं. आणि मग ऍक्च्युली जो बिझनेस आहे माझा आता तो त्याच्यानंतर ठरला. सो ॲज यू विश हे नाव आधी ठरलं आणि बिझनेस नंतर ठरला. सो म्हणजे ते खूप एक जवळचं नाव आहे माझ्या. आणि मेन म्हणजे ॲज यू विशचा अर्थ काय आपण म्हणतो की जे तुम्हाला हवं तुमच्या इच्छेप्रमाणे असं. सो ते लोकांनाही आवडतं आणि माझ्याही खूप जवळचं नाव आहे ते. ॲज यू विशच्या अंडर मी म्हणजे जी काही अगदी आयडिएशन पासून सगळं आहे, जसं की एक आयडिया डेव्हलप करणे, कॉन्सेप्ट डेव्हलप करणे, मग ती डिझाईन करणे, ते एक्झिक्युशन करणे, मग त्याचे फॉर्म्स ठरवणे की कुठल्या फॉर्ममध्ये, जसं की पोस्टरमध्ये किंवा फ्रेम्समध्ये, नोटपॅड्समध्ये कुठल्या फॉर्ममध्ये ते आलं पाहिजे, हे सगळं आयडिएशन मी करते. आणि मग एक्झिक्युशनच्या वेळेला माझे हजबंड आहेत रोहित, तर ते मला त्यांचा खूप सपोर्ट असतो याच्यामध्ये, की मग ते क्रिटिसाइज करतात की हां हे असं नको करू, असं कर, किंवा हे चांगलं वाटेल. सो ते खूप मला हेल्प होती त्या गोष्टीची. आणि मग पूर्ण प्रोडक्ट तयार झालं की मग आमचं मार्केटिंग म्हणजे बेसिकली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, कारण सोशल मीडिया इज द स्ट्रॉंगेस्ट मीडियम टू कन्वे जे काही आहे तुमचं ते. आणि थँकफुली मी जेव्हा बिझनेस ग्रुप जॉईन केले, मला प्रचंड प्रेम मिळालं. म्हणजे माझं नाव लोक ओळखतात ॲज यू विशच्या नावाने, मधुरा वाटवेच्या नावाने ओळखतात. आणि सोशल मीडियामुळेच खरं तर सांगायचं तर मला खूप माझ्या बिझनेसमध्ये माझा ग्राफ वर नेता आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता माझी वेबसाईट पण अंडर कन्स्ट्रक्शन आहे, कारण प्रोडक्ट्स इतके आहेत ना की किती शेअर करायचे, किती म्हणजे कधी कधी काय होतं, कॉपी होतात प्रोडक्ट्स. म्हणजे जेव्हा मी बनवली तेव्हा हे मी म्हणलं तसं एक्झिस्टिंगच नव्हती ही कॉन्सेप्ट. आणि मग 7-8 महिन्यांनी, वर्षभराने त्याची कॉपी व्हायला लागली. मग माझे जे क्लायंट्स होते ते मला स्क्रीनशॉट्स काढून पाठवायचे की तुमचं कॉपी करताय. मग मी बोलले सुद्धा बऱ्याच लोकांशी की तुम्ही असं नका करू, कॉन्सेप्ट कॉपी नाही करू शकत तुम्ही. पण एका पॉइंटला तो जो ट्रेंड आला सरस्वती फ्रेम्सचा, की किती लोकांना मी सांगणार, एक 4 लोकांना सांगेन, 10 लोकांना सांगेन, पण तो लिटरली एक महापूर आला त्या ट्रेंडचा, की माझ्या कंट्रोलच्या बाहेर गोष्टी गेल्या. मग मी काही काही लोकांची म्हणजे हेल्प घेतली किंवा सल्ला घेतला म्हणता येईल, की काय करू, असं कॉपी होतंय तर मी काही करू शकते का. तर ते म्हणे काहीच करू शकत नाही, हे मार्केटच असेल. सोशल मीडिया जेवढे ऍडव्हान्टेजेस आहेत तेवढे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. आणि मग ते कॉपी व्हायला लागलं. मग एका पॉइंटला माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेलं. ते म्हणाले की उलट तू असं समज की तू असं प्रोडक्ट बनवलंयस की लोक ते घेतायत, ते बनवतायत, असं ट्रेंड सेटर प्रोडक्ट्स तू बनवलेलं आहेस. आणि प्रत्येक ब्रँडची, प्रत्येक उत्तम प्रोडक्टची कॉपी असतेच. मोठ्या मोठ्या ब्रँडची पण कॉपी होते. तुझा तर अजून ब्रँड छोटा आहे. मग ते कुठेतरी असं वाटलं की अरे ठीक आहे, कारण बिझनेस म्हणलं, प्रोडक्ट ओरिएंटेड बिझनेस म्हणलं की तुमच्या कंट्रोलमध्ये एका पॉइंटला गोष्टी नसतात. आपल्या सगळ्यांना ऐकायला खूप छान वाटेल अशी यांची स्टोरी आहे. आणि एक नवीन म्हणजे आता त्या बऱ्याच कॉन्सेप्टच्या पायोनियर आहेत असं आपल्या लक्षात येत आहे. ट्रेंड सेटर ही एक खूप छान गोष्टही त्यांच्या बाबतीत आहे, की क्रिएटिव्ह बिझनेस मधनं सुरुवात करून एक ट्रेंड सेटर म्हणजे एक अचीवमेंट आहे. आणि त्यांची ती इमोशनल जर्नी पण नक्कीच खूप छान होती, की मी काहीतरी केलं, हे माझं स्वतःचं होतं, पण अरे हे कोणीतरी कॉपी केलं, असं नाही होऊ शकत. पण तसं झालं. आणि माझ्या मते एक छोटंसं लर्निंग किंवा एक असं त्यांच्या जर्नी मधला एक तो भाग होता, जिथे त्यांनी ते ओव्हरकम केलं फिलिंग, की हा ठीक आहे, म्हणजे कॉपी जरी झालं तरी ह्याची सुरुवात मी केली. आणि त्यांची ओळखही मार्केटमध्ये तशीच आहे. तुम्ही एक मध्ये बोलता बोलता म्हणलात, की तुमच्या मिस्टरांची तुम्हाला सपोर्ट होतो, एक क्रिटिक्स म्हणून एक ऍक्टिव्ह रोल ते प्ले करतात. तर एक फॅमिली पर्सन म्हणून किंवा आणि एक बिझनेस वुमन म्हणून ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा बॅलन्स करता? आणि मिस्टरांचे तर सपोर्ट आहेच, पण तुमचं सुद्धा ह्याच्यात स्किल एक लागतं ना बॅलन्स करायला दोन्ही गोष्टी. तर ह्याचं एक थोडंसं बॅकग्राऊंड आम्हाला द्याल तुमच्या फॅमिलीचं, आणि टाइम मॅनेजमेंट किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही कशा डिवाइड करता? खरं तर मी असं म्हणेन की नवऱ्याचा सपोर्ट होता हे वाक्यच चुकीचं आहे माझ्यासाठी. कारण तो सपोर्ट नसून एक पिलर सारखा माझ्या बरोबरीने उभे राहिला, की असं नाही म्हणलं की चल तू कर, मी आहे. तो म्हणला चल करूयात, आपण काय करायचंय करूयात आपण मॅनेज. सो ते म्हणजे एक मोटिवेशन किंवा एक एन्करेजमेंट असते ना, तर ती जी गरजेची असते कुठल्याही मुलीला किंवा कुठल्याही बिझनेस करणाऱ्या माणसाला, तर ती मला खूप मिळाली.
म्हणजे माझा मुलगा हार्डली 7 महिन्याचा होता आणि नेमकं तेव्हाच ग्राफ माझा खरं बिझनेसचा वाढायला लागला किंवा बिझनेसला एक आयडेंटिटी मिळाली. म्हणजे तसं पाहिलं तर माझ्या मुलाचं पण क्रेडिट देतो झाल्यानंतर खरं मला खूप म्हणजे एक ग्रोथ आली बिझनेसमध्ये. आणि मग चॅलेंजिंग होतं, 100% चॅलेंजिंग होतं, कारण 7 महिन्याचं बाळ घेऊन तुम्ही काय काय करणार. कारण प्रोडक्ट ओरिएंटेड बिझनेस आहे, सो तुम्हाला 4 ठिकाणी जावं लागतं, 24 तास तुम्हाला त्याच्यामध्ये विचार करावा लागतो. घरामध्ये पसारा खूप असतो, कारण होमग्रोन बिझनेस आहे, सो घरातूनच सगळ्या गोष्टी करायला लागणार होत्या मला इनिशियली. आणि मग म्हणजे माझा मुलगा आता 4.5 वर्षाचा आहे, पण आताही त्याला हे आहे की आई आपली काहीतरी करतीये. सो कधी कधी खूप माझ्यावर जेव्हा लोड असतो, त्याला समहाऊ कळतं की नाही, आईला आता काम आहे, तर तो माझ्या शेजारी बसून खेळतो, तू कर आई. आणि मग सुरुवातीला तर 2 वर्षाचा असताना आई छान झाली फिल्म, ते एक वाक्य, बोबडं वाक्य, पण इतकं मोटिवेटिंग होतं की अरे चला, माझ्या मुलाला आहे की आपली आई काहीतरी करते. सो त्या दोघांचा मला खूप सपोर्ट होता, त्याच्याशिवाय मी करूच शकले नसते. कारण घर सांभाळून, एक लहान बाळ सांभाळून, बिझनेस सांभाळून तारेवरची कसरत होती फ्रँकली, आणि सोपं नसतंच काही. पण मग असा विचार केला की पुढे 10 वर्षांनी मी असं नको वाटायला की अरे तेव्हा थोडं पुश केलं असतं, तेव्हा थोडं ऍडजस्ट केलं असतं तर झालं असतं. पण या दोघांच्या सपोर्ट शिवाय, एनकरेजमेंट शिवाय मी हे करूच शकले नसते. सो फॅमिली सपोर्ट, फॅमिली एनकरेजमेंट मॅटर्स द मोस्ट. बाहेरची लोक असतातच, पण घरातनं जे आपण रोज उठून काम करतोय, घरातलं सांभाळतोय, तिथे जो सपोर्ट लागतो ना, तिथे जी एक मदत लागते, ती मला खूप मिळाली. त्यामुळे खरं तर मी ही आयडेंटिटी जी आहे ॲज यू विशची, ती माझ्या पूर्ण फॅमिलीमुळे आहे, खरं सांगायचं तर. थँक्यू मधुरा. परत एकदा फॅमिली सपोर्ट असं नाही म्हणणार मी, कारण एक ऍक्टिव्ह रोल तुमच्या मिस्टरांचाही होता. तुमच्या चिमुकल्याचा पण याच्यात एक वाटा होता. हे ऐकूनही खूपच गोड आहे ही भावना सुद्धा तुमच्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा. एक परत बिझनेस अँगलनी विचार करताना म्हणजे एकंदरीत जे आपण बघतोय की वेन यू स्टार्टेड यू वर अ यंग मॅरिड कपल, किंवा देन यू हॅड लाईक यू एक्सटेंडेड दी फॅमिली, यू हॅड अ बेबी. मग त्या पॉइंटला असं होत नाही ना की आपण एक जॉब करतोय आणि मग ते बंद होतं. म्हणजे किती काही झालं, एंड ऑफ द डे मनी मॅटर्स. त्यामुळे आफ्टर 5 इयर्स, म्हणजे आपण जर 5 वर्षापूर्वी भेटलो असतो तर कदाचित मी हे नसतं विचारलं तुम्हाला. पण आता 5 वर्ष तुम्ही याच्यात आहात, तुम्ही बिझनेस ग्रो केला, नवीन स्ट्रॅटेजी, नवीन प्रोडक्ट्स. एक फायनान्शियल अँगलनी म्हणजे तेव्हा तुम्ही जे काही अर्निंग होतं आणि आता तुम्ही जिथे आहात, सो आर यू फायनान्शियली ऑल्सो सॅटिस्फाईड? म्हणजे बाकी एक तुमच्यातला कलाकार नक्कीच सॅटिस्फाईड आहे हे आपल्याला दिसतंय, किंवा तुम्ही स्वतःचं काही करताय ह्याच्यातनं एक समाधान नक्कीच मिळतं. पण एक फायनान्शियल अँगलला आर यू हॅपी, सॅटिस्फाईड, आर देअर एनी काइंड ऑफ रिग्रेट्स? हा एक भाग झाला. आणि याच बरोबरीने आपले असे अनेक प्रेक्षक आहेत की ज्यांना स्वतःचं काहीतरी करायचंय. आणि क्रिएटिव्ह क्षेत्र म्हणलं की आपण पटकन सुरुवात नाही करत. म्हणजे एखादं मी काही बनवते तर ते माझं माझ्यापुरतं, किंवा माझं माझ्या घरात मित्रमैत्रिणी ह्यांच्या पुरतं, त्याच्यातनं बिझनेस नाही बाबा, नको, नाही जमणार. तर अशा लोकांना तुम्ही एक तुमचे लर्निंग, तुमच्या जर्नीमधनं काय पास ऑन कराल, काय सांगाल त्यांना? खरं सांगायचं तर बिझनेस आणि जॉबमध्ये फरक आहे. चॅलेंजेस सगळीकडे आहेत, फेलियर्स, सक्सेस सगळीकडेच असतो. म्हणजे असं बिझनेस म्हणजे खूप भारी किंवा जॉब म्हणजे खूप भारी असं काही नसतं. सगळीकडे सगळ्यांना गोष्टी फेस करायलाच लागतात. स्टेबिलिटीचं म्हणाल तर बिझनेसमध्ये कमी जास्त होतं की या महिन्यात बाबा माझा एवढा एवढा सेल झाला, भरपूर झाला बाबा, पण एखादा महिना ब्लँक जातो किंवा नाही, जेवढं एक टार्गेट असतं आपलं तेवढं तेवढं अचीव्ह होत नाही. आणि माझे प्रोडक्ट्स असे आहेत की डिपेंडिंग ऑन द सीझन, फेस्टिव्ह सीझन, माझे हॅम्पर्स असतात ट्रेडिशनल, ते फेस्टिव्ह सीझन्समध्ये जास्त जातात. बाकीच्या सीझन्समध्ये त्याला रिस्पॉन्स कम्पॅरेटिव्हली कमी असतो, असतोच पण कम्पॅरेटिव्हली कमी असतो. सो अप्स अँड डाऊन्स बिझनेसमध्ये असतात. जॉबमध्ये ते एक असतं की एक फिक्स्ड इन्कम तुम्हाला मिळतो, पण कुठेतरी कष्ट करायचेच आहेत. जॉबमध्ये कष्ट करायचेच आहेत, बिझनेसमध्ये. सो म्हणजे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की मग स्वतःसाठी का नाही, की 9 to 5 करण्याच्या ऐवजी मी 24 hours करते. पण एक कुठेतरी सेल्फ सॅटिस्फॅक्शन आहे की मला जे हवंय किंवा माझी जी क्रिएटिव्हिटी आहे ती माझ्यापुरती, माझ्या फॅमिलीपुरती न ठेवता, इफ इट्स रिचिंग मेनी पीपल, आयडियाज किंवा असे काहीतरी प्रोडक्ट जर पोहोचतात तर का नाही. अप्स अँड डाऊन 100% होतात, बट आय कॅन से की हा एक फुल टाइम बिझनेस होऊ शकतो. आणि म्हणजे 5 वर्षामध्ये जेवढी माझी ग्रोथ झाली आहे की पहिल्या वर्षीचा माझा बिझनेस आणि आत्ताचा बिझनेस, खूप फरक आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये कष्ट लागतातच, कष्टाला ऑप्शन नसतं, तुम्हाला करावेच लागतात. सो आय चूज बिझनेस, कारण जॉबमध्ये कोणाचं तरी ऐकायला लागतं, इथे
आपण आपल्या पद्धतीने गोष्टी करू शकतो, आपल्या पद्धतीने आयडियाज किंवा अजून काय काय गोष्टी त्याच्यामध्ये ऍड ऑन करायच्यात ते करू शकतो. सो हे माझी चॉईस होती. आणि आय वुड से की फुल टाइम बिझनेस हा होऊ शकतो 100%. फक्त कन्सिस्टन्सी मॅटर्स. ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी लागतेच. म्हणजे तुम्ही कुठे एक 10 दिवस ब्रेक घ्या, संपलं, तुमचा ग्राफ हल्ला. सो एक कंटिन्युटी लागते, कन्सिस्टन्सी लागते. सो माझ्यासाठी थोडंसं हे टफ होतं. मे बी मला 5 वर्ष अजून पुढे गेले असते मी, पण मी माझ्या मुलाच्या जबाबदारीमुळे, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे मी थोडंसं स्लो होते. कारण मी एक ठरवलं होतं की माझा मुलगा जेव्हा झाला तेव्हा डे केअर वॉज द ऑप्शन. पण माझं असं ठरलं होतं की पहिले 5 वर्ष हे त्याला द्यायचे आहेत मला. कारण पहिल्या 5 वर्षात त्याला जितकी माझी गरज आहे तितकी पुढे आयुष्यभरासाठी नसेल. कारण 5 वर्षानंतर त्याचं सर्कल असेल, त्याचं एक रुटीन असेल. सो तेव्हा तो आई करणार नाही. हे 5 वर्ष आहे की तेव्हा त्याला माझी सगळ्यात जास्त गरज आहे. सो मला असं नकोय की तो कोणीतरी दुसऱ्यांच्या कडून सांभाळला गेला. सो सगळंच करायचं होतं मला. असं झालं की बिझनेस पण एक माझं बाळच आहे आणि माझं बाळ हे इक्वली इम्पॉर्टंट होते. सो मी असं केलं की ठीक आहे, स्लो जाईल मी थोडंसं, म्हणजे बाकीच्या बिझनेसपेक्षा किंवा जेवढा जायला पाहिजे ग्राफवर त्यापेक्षा. पण वाय नॉट? जर मला दोन्ही इम्पॉर्टंट आहे, मी दोन्हीला इक्वली इम्पॉर्टन्स देणार, दोन्हीला इक्वली मोठं करणार. आणि थँकफुली ते मला पॉसिबल होतं आहे. प्रयत्न मी 100% करते आणि काही प्रमाणात, बऱ्याच प्रमाणात ते मी होतंय, म्हणजे सक्सेसफुल होतंय. सो आय एम व्हेरी हॅपी विथ दिस. खूपच एक इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन होतंय आज मधुरा आणि मधुरा यांचं. थोडंसं तुमच्या products बद्दल सांगाल की व्हरायटी काय आहे, सुरुवात कशी झाली, तुम्ही अडॅप्ट कसं करत गेलात, मे बी तुमच्या कस्टमर्सचे काही रिक्वायरमेंट्स. कारण परत क्रिएटिव्हिटी म्हणलं की जितक्या तऱ्हेच्या लोकांना भेटाल तितक्या तऱ्हेचे फीडबॅक येतात. असं नाही असं, तसं नाही तसं, तुम्हाला कधीतरी अचानक सुचू शकतं काही ना काही. सो ते कसं इव्हॉल्व्ह होत गेलं आणि एकंदरीत आता आपले प्रोडक्ट्स काय काय आहेत? जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मोस्टली प्रोडक्ट माझे जे होते ते मॉडर्न टच होता. म्हणजे टी कोस्टर्स होते, अगदी म्हणजे चहाच्या, कॉफीच्या कोस्टर्स पासून ते अगदी ड्रिंक्सच्या कोस्टर पर्यंत सुद्धा मी डिझाईन केलेले. त्यालाही छान रिस्पॉन्स मिळाला. ग्राफिक फ्रेम्स, मोटिवेशनल फ्रेम्स, म्हणजे ऑफिससाठी किंवा ॲज अ गिफ्टिंगसाठी. आणि नोटपॅड्स, ऑफिस नोटपॅड्स वगैरे डिझाईन केले. सो मोस्टली आय वॉज इन स्टेशनरी आयटम्स और होम डिकॉर असं म्हणता येईल. आणि मग नंतर त्याच्यामध्ये पण बरेच डिझाईन्स केले मी इनोव्हेटिव्ह, की लोकांना ते आवडले, छान वाटले. आणि मग मी म्हणलं तसं 21 मध्ये ट्रेडिशनल माझं सेक्शन इंट्रोड्यूस केलं. त्याच्यामध्ये सरस्वती फ्रेम्स आहेत, खणातल्या सरस्वती फ्रेम्स, माऊली फ्रेम्स, विठ्ठलाच्या फ्रेम्स आहेत, स्वामी समर्थांसाठी केलेली. कारण स्वामी भक्त खूप आहेत, मी हे बघितलं आणि त्यांना वेगळं काहीतरी हवं होतं. म्हणजे 1-2 कॉन्व्हर्सेशन्स मध्ये मला जाणवलं. सो मग मी त्याच्यावर वर्कआउट केलं की काय करू शकतो. नेहमीच्या स्वामी समर्थांच्या फ्रेम पेक्षा लोकांना जर काहीतरी छान डिवाइन देता आलं. सो असं वेगळ्या वेगळ्या आयडियाजवर काम केलं. मग राजमुद्रा फ्रेमवर काम केलं, वदनी कवळ घेतावर काम केलं. ते म्हणलं तसं वदनी कवळ घेताचं पण एक्झिस्टिंग प्रोडक्ट कुठेच नव्हतं. आणि मी थोडीशी ना ट्रेडिशनल मुलगी आहे, की मला सण वार, आपले ट्रेडिशन्स खूप आवडतात. म्हणजे असं वाटतं की ते कुठेतरी हरवत चाललंय. सो मी ते बनवलं. मला त्याचा रिस्पॉन्स इतका सुंदर आला. वदनी कवळ जेव्हा मी लॉन्च केली फ्रेम, तेव्हा मी आठवड्याभरात एक 60 फ्रेम डिस्पॅच केल्या आणि इट इज स्टील गोइंग ऑन. आणि म्हणजे मी एक एक्झिबिशन केलं मध्ये, तर लिटरली म्हणजे आवडेल सांगायला मला, की एक आजोबा आले होते, एक 80-85 वर्षाचे आसपास होते. ते आले आणि माझा टेबलवरचे प्रोडक्ट्स पाहिले. त्यांनी चप्पल काढली आणि नमस्कार केला त्या सगळ्या प्रोडक्ट्सला, की काय सुंदर बनवलंयस ग तू. आणि म्हणजे ते मला इतकं छान वाटलं, की अरे लोकांनी म्हणजे इतकं प्रेम त्याच्यावरती किंवा इतकं आवडतंय. एक आजी होत्या, त्या वदनी कवळ घेताच्या अन्नपूर्णेच्या फ्रेम्स बघत होत्या. त्याही म्हणाल्या की तू हरवलेलं परत आणतेस बरं का. सो त्या लोकांचे जे कमेंट्स आहेत ते इतके मोटिवेटिंग आहे, की मग आपल्याला अजून एक ऊर्जा मिळते, की नाही अरे इतकं लोक त्याला प्रेम देत आहेत, तर ते कंटिन्यू करावं. आणि अशा आता पुढे काही महिन्यात मी अजून बरेच प्रोडक्ट्स आहेत डोक्यामध्ये, त्याच्यावरती काम चालू आहे, त्याचं एक्झिक्युशन चालू आहे. सो लवकरच तुम्हाला बघायला मिळतील. तुमचा आतापर्यंतचा प्रवास खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आता आपण थोडंसं शेवटाकडे येऊ की व्हॉट नेक्स्ट? म्हणजे 5 वर्ष झाली, एक माइलस्टोन झाला. आता ह्याच्या पुढे काय प्लॅन्स आहेत? कारण करू तितकं कमीच असतं, पण ते सगळं झेपलं पाहिजे, तितकं ते प्रॅक्टिकलही असायला पाहिजे. सो पुढचे एक थोडेसे प्लॅन्स किंवा तुमचे एक अँबिशन्स काय आहेत, सांगू शकाल?
येस, पुढचे प्लॅन्स म्हणजे आता काही एक साधारण 1-2 महिन्यात माझी वेबसाईट तयार होते, कारण 50+ प्रोडक्ट्स आहेत. सो ऑनलाईन तरी किती दाखवणार लोकांना, किंवा जरी कॅटलॉग पाठवला तरी मी 50 खूप होतात आणि आता अजून मी वाढवतेय. सो वेबसाईट लवकरच त्याचं काम चालू आहे, लवकरच लॉन्च होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक कुठल्याही बिझनेस वुमन, बिझनेसमनचं एक स्वप्न असतं की आपलं एक स्टुडिओ किंवा आपली एक जागा असावी. सो तसंच माझंही स्वप्न आहे की आपली स्वतःची एक जागा असावी, तिथे आपला मोठा बोर्ड लागावा, लोकांनी तिथे ॲज अ ब्रँड म्हणून व्हिजिट करावं, गिफ्टिंगसाठी लोकांनी ॲज यू विश मध्ये यावं. सो हे एक स्वप्न आहे. आणि वेबसाईट नंतर पुढचा जो एक प्लॅन म्हणता येईल किंवा एक ड्रीम म्हणता येईल तर ते आहे. सो सगळं सांभाळत, सगळं करत नक्कीच प्रयत्न आहे की ते खरं करावं. सो नेक्स्ट प्लॅन इज वेबसाईट अँड स्मॉल स्टुडिओ, ॲटलिस्ट अ स्मॉल स्टुडिओ इनिशियली. मधुरा, तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या अँबिशन्स ऐकूनही परत एकदा आम्हाला खूप छान वाटलं की एक बिझनेसची सुरुवात, त्याचं एक जर्नी झाली 3 वर्ष 5 वर्ष आणि आता पुढेही त्यांचे एक स्ट्रॉंग प्लॅन्स आहेत, त्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. एक शेवटचा प्रश्न की तुम्ही नवीन होऊ घातलेल्या उद्योजकांना किंवा ज्यांना सतत काहीतरी करायची इच्छा आहे पण तो एक छोटासा पुश लागतो किंवा ते असे थांबलेले असतात की आता आम्ही काय करू, किंवा एक जॉब चालू आहे तर जॉब चालू आहे, म्हणजे एक ओव्हरऑल त्यांना तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडनं एक मेसेज फॉर वॉना बी ऑन्टरप्रिनर्स. मी एवढंच म्हणेन की डोंट स्टॉप, डोंट क्विट. कारण असे लोक असतात जे बिझनेस सुरू करतात पण समहाऊ फॉर सम रिझन्स ते नाही घडत जे अपेक्षित असतं. पण मी तेच म्हणलं, माझ्यासाठी पण खूप चॅलेंजिंग होतं एक लहान बाळ, घर, बिझनेस सांभाळणं. पण मी प्रत्येक वेळेला ना पुढच्या 10 वर्षांचा विचार करायचे की 10 वर्षांनी असं मी म्हणता कामा नये की अरे तेव्हाच मी स्वतःला पुश केलं असतं, काहीतरी ऍडजस्ट केलं असतं तर झालं असतं. सो आय वर्क ऑन नो रिग्रेट स्कीम, की 10 वर्षांनी असं म्हणलंच नाही पाहिजे मी की अरे शिट असं करायला नव्हतं पाहिजे मी. सो जेव्हा मला असं होतं ना की थकते मी, आपण थकतो, हरतो किंवा असं होतं, बट वी कॅन टेक अ ब्रेक, फिरायला जा, निवांत राहा, झोपा आणि बाउन्स बॅक. एवढंच म्हणेन मी. कारण चॅलेंजेस असतातच, कुठलाही बिझनेस सोपा नसतो, तुम्हाला हार्डवर्क करावंच लागतं. असं कोणी म्हणू शकत नाही अरे हा लकी आहे, ही लकी आहे बाबा, हिला सगळं मिळतंय किंवा हिचा बिझनेस चालतोय. पण त्याच्या मागे खूप कष्ट असतात, रात्र रात्र बसून त्याच्यावर काम करणं असतं, कितीतरी आयडियाज फेल झालेले असतात, कितीतरी प्रोडक्ट्स लॉसमध्ये गेलेले असतात. बट यू शुड नॉट स्टॉप, बाउन्स बॅक करायचं, परत यायचं. आणि तुम्ही काहीही करू शकता एकदा तुमच्या मनाशी ठरवलं. सो म्हणजे चॅलेंजेस असतात हे एक्सेप्ट करूनच आपण बिझनेसमध्ये पुढे जाऊ शकतो. सो मी एवढाच मेसेज देईन नवीन उद्योजकांना किंवा ज्यांना इच्छा आहे की सगळं डोक्यात ठेवून चॅलेंजेस, हार्डवर्क, एफर्ट्स, फिनान्शियली, फिजिकली, मेंटली तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतं, तेव्हाच तुम्हाला त्याचे आउटकम्स चांगले येतात आणि लॉंग लास्टिंग येतात. कितीही छोटा बिझनेस असू दे, कितीही मोठा बिझनेस असू दे, तुम्हाला हार्डवर्क करावं लागतं आणि तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. सो हरू नका, ब्रेक घ्या आणि परत या. तर आज आपल्या बरोबर आहेत मधुरा वाटवे, ज्यांनी त्यांची ही व्यावसायिक जर्नी आपल्या बरोबर शेअर केली. कशी सुरुवात झाली, आधी त्या जॉब करत होत्या, सो शी हॅड अ स्टेबिलिटी, पण तरीही त्यांना एक काहीतरी करायचा एक किडा होता, त्यांच्यात ते स्किल होतं. आणि ते खूप छान म्हण आहे ना की टू स्टार्ट समथिंग द बेस्ट टाइम वॉज 10 years ago, सेकंड बेस्ट टाइम इज नाव. सो त्याच्यावरती पण त्यांनी खूप छान सांगितलं की आपल्यापैकी काही जणांना, खूप जणांना नवीन काही सुरुवात करायची असते. सो डोंट हॅव रिग्रेट्स, not to have regrets after 5 years 10 years. Best thing is to take the plunge now, do it now. हे एक आपण त्यांच्याकडनं शिकलो. सोशल मीडियाचं महत्त्व त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं की त्याच्या मार्फत किती छान त्यांची ग्रोथ इथे होतीये. बिझनेस कन्सिस्टन्सी, कंटिन्युइटी किंवा एक सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करत राहणं याचंही महत्त्व आपण त्यांच्याकडनं शिकलो. फॅमिलीचा ऍक्टिव्ह रोल कुठल्याही बिझनेसमध्ये काय राहतो ते त्यांच्या फॅमिलीचंही खूप कौतुक आहे. आज त्यांच्या मिस्टरांनाही मी खूप थँक्यू म्हणू इच्छिते, कारण त्यांच्यामुळे आज एक खूप छान उद्योजिका आपल्या चॅनलवर आली, त्यांची जर्नी आपल्याला कळली. तर आपण थोडेसे त्यांच्या प्रोडक्ट्स इथं बघितलंच. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे सोशल मीडिया लिंक सुद्धा बघायला मिळतील, तुम्ही त्यांच्याशी संपर्क सुद्धा करू शकता. आता दिवाळी नुकतीच झाली, आता न्यू इयर येत आहे, त्याविषयी सुद्धा तुम्ही कॉर्पोरेट ऑर्डर्स त्यांना देऊ शकता. तुमच्यापैकी कोणालाही गिफ्टिंगसाठी काही हवं असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. मधुरा,
थँक्यू सो मच. आम्हाला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच तुमची ही जर्नी आवडेल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.